नमस्कार मंडळी. मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सर्व सेवा भरती 2026 ची एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अप्पर पोलीस महासंचालनालय पुणे अन्वेषक विभाग यांच्यामध्ये सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षण यांची ठिकाणी जाहिरात असणार आहेत. म्हणजे यासाठी 16 जागेसाठी सर्वसेवा नवीन एक जाहिरात प्रदान करण्यात आलेली आहे. यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणकोणती डॉक्युमेंट, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके तर मित्रांनो, तुम्हाला TCS मार्फत या ठिकाणी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा SCC प्रमाणे तुमचं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर उमेदवाराचे मधले नाव आणि आडनाव टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का, तर येस सिलेक्ट करा. नावामध्ये बदल झाला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. नसेल तर नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर बर्थ डेट, जी की बर्थ डेट काय आहे ती टाका. ऑटोमॅटिक वय वगैरे सगळं येणार आहे. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल काय असेल ते सिलेक्ट करा. फादर्स नेम टाका. आईचे नाव टाकायचे आहे. त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर टाका. कन्फर्म तोच नंबर टाकायचा, त्यावरती OTP येणार आहे. एक अल्टरनेट नंबर देऊ शकता. त्याचबरोबर एक ईमेल ID द्या. कन्फर्म मेल ID तोच द्यायचा. त्याचबरोबर सीट नंबर, 10वीचा सीट नंबर पासिंगचा टाका. उत्तीर्ण वर्ष इव्हेंट टाका. त्याचबरोबर 3 एक्झाम सेंटर टाकायचे. त्यापैकी पहिलं एक्झाम सेंटर जे हवं आहे ते टाकायचं आहे. सेकंडला जे हवं आहे ते टाका. आणि थर्डला जे हवं आहे ते एक्झाम सेंटर टाकायचे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला नोट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करून जनरेट OTP ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. ज्यावरती मोबाईल आणि मेल ID दिलता त्यावरती OTP आलेला आहे, तो OTP टाकून व्हॅलिड करायचा आहे. ओके, आपण OTP टाकलेला आहे. त्यानंतर OTP व्हॅलिड ह्या ऑप्शनवर क्लिक करून OTP सक्सेसफुली व्हॅलिड झालेले आहे. त्यानंतर आय ॲग्री बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय करत असताना तुम्ही जी भरलेली सगळी माहिती आहे त्या ठिकाणी तुम्ही योग्य चेक करायचे. आता सगळी माहिती भरलेली चेक करा आणि उजव्या साईडला सगळे बॉक्स असतात, हे सगळे बॉक्स तुम्हाला टिकमार्क करायचे आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे, सगळे टिकमार्क केलेले आहे. त्यानंतर सबमिट ह्या ऑप्शनवर क्लिक करून ओके करायचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होणार आहे. ओके, आपलं असं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. रजिस्टर नंबर आणि पासवर्ड तुम्हाला ईमेल ID वरती आलेले आहे. त्यानंतर क्लोज बटन हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जी की पहिली रजिस्ट्रेशन सगळी बेसिक प्रोसेस होती ती आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पोस्ट सिलेक्शन ह्या बटनवर क्लिक करा. त्यानंतर US सिलेक्शन मध्ये क्रिएट बटन हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अप्लाइड फॉर पोस्ट, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करा. म्हणजे एकच पोस्ट असल्यामुळं तुम्हाला असिस्टंट स्टेट एक्झामिनर फॉर डॉक्युमेंट, सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षण ह्या जी पोस्ट आहे ती आलेली आहे. त्यावर स्टेट वगैरे लेवल आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मॅरेजची स्टेटस, अनमॅरिड मॅरिड काय ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचे सगळी राहिलेली माहिती आलेली. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डोमासाईल आहे का तर हे सिलेक्ट करा. राष्ट्रीयत्व इंडियन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर डोमासाईल हे सिलेक्ट करा. डोमासाईल कोणी दिलं त्याचं नाव, तारीख आणि नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर तुमची पुढची गोष्ट आहे, यामध्ये रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा. ओपन कॅटेगरीमधून अर्ज करायचा आहे, ओपन सिलेक्ट करा. त्याचबरोबर पुढचा आहे तो SC ST OBC, SC असेल SC सिलेक्ट करा. तुम्ही SC मधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा. SC कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं, तारीख, नंबर टाकायचा आहे आणि दिनांक व्हॅलिडिटी टाकायची. जर तुम्ही SCBC असेल SCBC सिलेक्ट करा. अप्लाइड फॉर SCBC कॅटेगरी सिलेक्ट करा. संपूर्ण माहिती भरायची आहे. जर तुम्ही OBC असेल तर OBC सिलेक्ट करा. किंवा जी माहिती असेल ते तुम्हाला जे आरक्षण घ्यायचं असेल ते आरक्षण घेऊन सिलेक्ट करायचे. लक्षात घ्या, काही आरक्षणाला तुम्हाला नॉन क्रिमिनल लागतं, म्हणजे ओपन, SC आणि ST वगळता आणि EWS वगळता सगळ्या आरक्षणाला नॉन क्रिमिनल लागतं. त्यामुळं नॉन क्रिमिनल सुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर डिसेबिलिटी मार्क टाका. त्याचबरोबर तुमचं एक ID प्रूफ द्यायचा आहे. त्यामध्ये पॅन कार्ड असेल तर हे सिलेक्ट करा. पॅन नंबर टाका, त्यावरील नाव टाका. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जे ID प्रूफ द्यायचा आहे तो तुम्हाला वोटर ID असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पासपोर्ट असेल किंवा बँक पासबुक असेल, ह्या 5 पैकी काही जे डॉक्युमेंट देणार आहे त्याचा नंबर, नाव टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचं. त्यानंतर बॉक्सवरती क्लिक करून सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
आणि डाटा सक्सेसफुल झालेला आहे, त्यामध्ये पहिली स्टेज आपली कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर ॲडिशनल डिटेल यामध्ये मित्र तुम्हाला यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रलंबित केलं आहे का, तर हे सिलेक्ट करा. असेल तर त्याचं कारण आहे, नसेल तर नो सिलेक्ट करा. तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक आहात का, हे सिलेक्ट करा. त्याच्या तपशीलमध्ये सर्टिफिकेट कोणी दिलं, तारीख, नंबर टाका. नसेल तर तुम्ही नो करू शकता. तुम्ही अंशकालीन पदवीधर आहात का, तर हे सिलेक्ट करा. त्याचा तपशील घ्या, कोणी सर्टिफिकेट दिलं, नाव वगैरे काय असेल ते. नसेल तर तुम्ही नो करू शकता. तुम्ही एक सर्व्हिसमॅन म्हणून अर्ज करू इच्छिता, हे सिलेक्ट करा. एक सर्व्हिसमॅन जॉईनिंग डेट, रिलीज डेट, सेवा संबंधीचे कारण घ्या. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर इतर तपशीलमध्ये तुमच्यावरती गुन्हा वगैरे काय नोंद आहे का, तर हे सिलेक्ट करून त्याचं कारण वगैरे न्या. नसेल तर तुम्ही नो करू शकता. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा सेव्ह नेक्स्ट बटन हे ऑप्शन क्लिक करून डाटा सक्सेसफुल झालेले. त्यानंतर ओके बटन हे ऑप्शन क्लिक करायचं. आता कम्युनिकेशन डिटेल यामध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. पहिल्या लाईनमध्ये ॲड्रेस, दुसऱ्या लाईनमध्ये ॲड्रेस टाका. त्यानंतर कंट्री इंडिया सिलेक्ट करा. स्टेट कोणता आहे ते महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा. त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करून पिनकोड टाका. त्याचबरोबर करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस एकसारखा असेल तर येस सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करायचा आहे. नसेल तर तुम्ही वेगवेगळा टाकू शकता. ओके, आपण सगळं माहिती भरलेली आहे, ॲड्रेस वगैरे सगळं भरलेला आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने आपला डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला आता एज्युकेशन डिटेल यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा मराठी भाषेचं नॉलेज आहे का, तर हे सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा मॅट्रिक्युलेशन म्हणजे SSC कुठं पास झाला, बोर्ड कोणता ते सिलेक्ट करा. स्कूल नेम, पर्सेंटेजचा प्रकार काय असेल ते सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स टाकून पर्सेंटेज आलेले. त्याचबरोबर पासिंगचा इव्हेंट सुद्धा आलेले. जर 12 झाले असेल तर 12चं बोर्ड कोणता ते सिलेक्ट करा. स्कूल नेम, 12चं कॉलेज कोणता ते सिलेक्ट करा. पासिंगचा टक्केवारीचा फॅक्टर सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स, पर्सेंटेज आलेले. त्याचबरोबर 12चं वर्ष कोणतं ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला डिप्लोमा असेल तर डिप्लोमा कुठला झाला ते टाका. युनिव्हर्सिटी, पासिंगचा क्रायटेरिया, ऑप्टेन मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स आणि इयर टाकायचे. त्याचबरोबर पुढचा आहे तो डिग्री. डिग्रीमध्ये तुमची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता BSc लागणार आहेत किंवा फॉरेन्सिक सायन्स, ह्या दोन्ही डिग्र्या तुम्हाला लागणार आहेत. लक्षात घ्या, म्हणजे दोन्हीपैकी एक डिग्री लागणार आहे. म्हणजे बेसिक फॉरेन्सिक सायन्स किंवा BSc सायन्स विथ केमिस्ट्री मेजर सब्जेक्ट लागणार आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला कुठल्या संस्था आहेत हे सिलेक्ट करा. उत्तीर्ण वर्ष, पासिंगचा क्रायटेरिया, ऑप्टेन मार्क्स, मिनिमम मार्क्स टाकून सेव्ह करायचं आहे. जर PG असेल तर PG टाका. त्याचबरोबर तुमचं MSc लागणार आहेत, SCS सिलेक्ट करायचं आहे. नो सिलेक्ट केलं तर चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. सेव्ह नेक्स्ट तुम्ही करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेला आहे. त्यानंतर ओके बटन हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता शेवटची स्टेप आहे डॉक्युमेंट अँड पेमेंट. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अपलोड रिसेंटली पासपोर्ट फोटो यामध्ये क्लिक हिअर टू अपलोड ह्या बटनवर तुम्ही क्लिक करा. एक लाईव्ह फोटो आणि कॅप्चर, एक लाईव्ह फोटो सुद्धा घ्यायचा आणि जो अपलोड फोटो ज्याची साईज 50 ते 80 KB फोटो अपलोड करायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. 10 ते 80 KB पर्यंत सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 10वी मार्कशीट अपलोड करा, 12वी मार्कशीट अपलोड करा, डिग्री, डिप्लोमा हे मार्कशीट अपलोड करायचे. त्याचबरोबर डोमासेल अपलोड करायचे आहेत. यामध्ये फॅमिली सर्टिफिकेट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा आहे ते अपलोड करा. एक शाळा सोडल्या दाखला किंवा बर्थ सर्टिफिकेट अपलोड करा. पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. जर तुम्ही कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा. नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी अपलोड करायचं आहे. आणि इतर काय आरक्षण घेणार असेल ते सुद्धा अपलोड करायचे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला व्ह्यू करायचं आहे आणि ह्या टिकमार्क सगळ्या तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सबमिट करण्यापूर्वी फॉर्म प्रिव्ह्यू एकदा करा आणि आत्ताच फॉर्म तुम्हाला सगळा चेक करायचा आहे. आणि चेक केल्यानंतर तुम्हाला आत्ताच काय असेल तर करेक्शन वगैरे सगळं करायचं आहे. यामध्ये करेक्शन वगैरे सगळं केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन हे ऑप्शन क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे आणि डायरेक्टली पेमेंटला पेज जाणार आहेत. पेज मी तुम्हाला पेमेंट असणार आहेत. ओपन 1000 रुपये फी आणि कास्टसाठी 900 रुपये तुम्हाला फी असणार आहेत. ही फी मी तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI पेमेंट करू शकता. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालनालय यांच्या मार्फत एक नवीन जाहिरातीचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.